नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि एकूणच महाराष्ट्रातल्या असणाऱ्या नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जटिलतम होत चाललेले आहेत. या इथून असणाऱ्या महत्वाचा विषय आज सध्या गाजतोय तो म्हणजे नांदेडमधील रुग्णालयात एका दिवशी झालेल्या अनेक लोकांच्या मृत्यूच्या संदर्भात. ही सुरुवात ठाण्यातल्या असणाऱ्या मुख्यमंत्रींच्या कळवा हॉस्पिटल पासून झाली आणि त्याचं लोन आता सगळीकडे पसरत आहे आणि ही आरोग्य व्यवस्थाच एकूण काही व्हेंटिलेटरवर गेली का? मग ही महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था का, कशी आणि कुणामुळे बिघडली, यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी जे पाहुणे आहेत त्याच्यामध्ये सुनीताताई देशमुख आहेत. ह्या एकोनाइट नावाची जी संस्था आहे जी आरोग्यावरती काम करते, पुण्यातून ते आपल्याशी सहभागी झालेले आहेत. त्यानंतर जन आरोग्य जी संस्था आहे त्या संस्थेमधून डॉक्टर अभिजित मोरे आणि डॉक्टर किशोर खिल्लारे हे दोघं आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सुनीता देशमुख यांच्याकडे जाणार आहे. सुनीताजी, ही एकूण जी व्यवस्था आहे ती जी या परिस्थितीत आली आहे त्याला काय कारण आहेत, काय सांगाल? नमस्कार सर्वांना. आणि आत्ताची जी नांदेडची बातमी आली आहे, आरोग्य जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे जी परिस्थिती ती सर्वांनी पाहिलीच आहे. आम्ही जे आतापर्यंत काम केलंय आणि आरोग्य या विषयाला घेऊन जे काम केलं त्यातून आम्हाला असं वाटतंय की एकतर पहिली गोष्ट आहे की या ज्या आरोग्य सेवा आहेत तर त्या पोहोचवणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये बऱ्यापैकी जो स्टाफ आहे म्हणजे पदभरती जी आहे ती बऱ्यापैकी रखडलेली आहे. म्हणजे जर एक आशा कार्यकर्ती असेल तर तिला 2 गाव, 3 गाव, 4 गाव अशा पद्धतीने खूप सारा वर्कलोड पण आहे. दुसरं असं पण आहे की उदासीनता, म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते, आता आम्ही प्रामुख्याने भटक्या विमुक्त समुदायासोबत काम करतो, तर या समुदायाकडे बघण्याचा सरकारी यंत्रणेचा जो दृष्टिकोन आहे म्हणजे तिथं गेलं की त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळतच नाही. तर मग जर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही तर आपोआपच लोक जे आहेत ते खाजगी दवाखान्याकडे वळतात आणि तिकडचा जो काही होणारा खर्च आहे तो अतिशय आवाजवी आहे की जो गरीब किंवा या समुदायाला खरोखर परवडणारच नाहीये. आणखी असं पण आहे की म्हणजे आम्हाला पर्सनली असं वाटतं की फक्त सरकारवर दबाव निर्माण करणं किंवा बाकीच्या सरकारकडनंच सर्व गोष्टी होण्यापेक्षा जर लोकांनी पण त्यावर चांगल्या प्रकारे लक्ष घातलं, म्हणजे जसं की आम्ही विचार करतोय समजा गावातच एखादा जर दबाव गट तयार केला, अशी यंत्रणा तयार केली की जी वारंवार आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने काम करते याच्यावर देखरेख ठेवेल किंवा ती सुरळीत चालावी याच्यावर पण देखरेख ठेवेल, तर मला वाटतं की हे पण एक गोष्ट असू शकेल ज्यामुळे आरोग्य यंत्रणा सुधारू शकते. काल जर आपण बातमी पाहिली म्हणजे नांदेडची पण, तर अतिशय अस्वच्छता आहे. म्हणजे मुखेडला पण सेम तशीच परिस्थिती आहे. मुखेडचं मी उदाहरण यासाठी देते की 2021 मध्ये आम्ही एक अभ्यास केला होता छोटासा मुखेडमध्ये, तर आम्हाला असं दिसलं की एकतर पद भरलेले नाहीयेत त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर वेळेवर अवेलेबल नसतात. दुसरं त्यांचे बऱ्याच डॉक्टरांचे स्वतःचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, सो मग त्यांचं इकडचं लक्ष कमी होऊन ते जास्त वेळ त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला देतात. आणि मग असं पण लोकांकडनं आलं की हे जे डॉक्टर आहेत तिथले तर ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला, दुसऱ्या डॉक्टरांना तिथे थांबायला सांगून स्वतः मात्र त्यांचे हॉस्पिटल चालवतात आणि अगदी आठवड्यातून एक वेळेला किंवा अगदीच इमर्जन्सीच्या वेळेलाच ते हॉस्पिटलमध्ये येतात. दुसरं आणखी आहे की तिथलं जर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं तर अतिशय भयानक आहे. म्हणजे तुम्ही तिथे पाण्याची व्यवस्था नाहीये. एखादी महिला जर इमर्जन्सी डिलिव्हरीला आली तर डिलिव्हरीला आल्यानंतर सुद्धा तिथे पाणी नाहीये. ते पाणी तुम्हाला बादलीने आणायला लागतं. म्हणजे काही हॉस्पिटलमध्ये तर अशी परिस्थिती होती की तिथे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर स्वतः बादलीने पाणी भरून आणायचे आणि मग त्या बाईची डिलिव्हरी तशा पद्धतीने तिथे केली जायची. आता खरं इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खरंच पाण्याची व्यवस्था करणं हा इतका मोठा मुद्दा आहे का? आणि जर मग अशी परिस्थिती असेल तर त्या बाईची डिलिव्हरी होताना कोणत्या प्रकारचं हायजीन तिथे मेंटेन
केलं जात असेल, जर तुम्ही हातानेच ते पाणी वाहून आणताय किंवा बाकीचं पण किती सॅनिटाईज केलेलं असतं, ह्या पण गोष्टी आहेत. कारण अगदी डिलिव्हरी वॉर्डमध्ये पण अतिशय भयानक अस्वच्छता आम्ही पाहिली तिथे. दारं तुटलेली आहेत, त्याला पडदा लावलाय. म्हणजे इतक्या छोट्या-छोट्या की दुरुस्त होण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा तिथे केल्या जात नाहीत. एक साधं होतं की वजन काटा नाहीये, बीपी ॲपरेटस नाहीये किंवा तुम्हाला बाकीच्या काही चेक करायचं असेल, थर्मामीटर बंद आहे. आम्ही विचारलं त्यावेळेस की का बंद आहे हे? तुम्ही का चालू करत नाही? अगदी म्हणजे उडवाउडवीची उत्तरं की काही नाही, सेल संपलाय म्हणून बंद आहे, इतके दिवस सुरूच होतं. तर हे कुठेतरी त्या आरोग्य केंद्राला जो कोणी व्यक्ती आहे त्याने ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सुरळीत सुरू आहेत का, किंवा जी लोक इथे येत आहेत त्यांना व्यवस्थित आरोग्य सेवा मिळत आहेत की नाही, याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. दुसरं जे आहे ते एक आहे की कॅन्सरचे कॅम्प. आता कॅन्सरचे कॅम्प खरं तर व्हायला पाहिजेत. आणि आम्ही जेव्हा हा अभ्यास केला तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात आली की कॅन्सरचे कॅम्प कुठेही घेतले जात नाहीत. म्हणजे खरं तर आज आपण पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर कॅन्सर वाढतोय आणि जर हे कॅम्प हा सुनीता, पुढच्या भागामध्ये मी येतो परत याच्यासाठी. आपण डॉक्टर किशोर खिल्लारे सरांकडे आहे. खिल्लारे सर, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि आता एकूणच महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवेची चर्चा नांदेड किंवा इकडच्या ठाण्याच्या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाली. औरंगाबादचं नाव येते, वेगवेगळ्या शहरातून अशा प्रकारची चर्चा येते. काय सांगाल तुम्ही, काय तुमचा अनुभव आहे, का अशी परिस्थिती आहे? नांदेड येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आहे. तर त्या हॉस्पिटलमध्ये झालेले जे मृत्यू आहेत, या मृत्यूच्या अनुषंगानं ही आता महाराष्ट्रभर जी चर्चा आहे आणि अतिशय ते झालेले मृत्यू अतिशय संवेदनशील आहेत, गंभीर आहेत. पण आपण अलीकडेच 1-2 वर्षापूर्वी जे आपल्याला फार मोठं एक गंभीर संकट आपल्या समोर आलं होतं ते म्हणजे करोनाचं. आणि त्यातून आपण काहीच आपली जी महाराष्ट्र आरोग्य सेवा असेल किंवा आरोग्य सेवा देणारे आपल्या ज्या यंत्रणा आहे, सरकार आहे, हे सरकारनं त्यातून काहीच शिकले नाही. कारण ह्यावेळेस ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व आरोग्य व्यवस्था उघडी पडली होती आणि ह्या आरोग्य व्यवस्थेवर खरं म्हणजे अख्ख्याच्या अख्ख्या हॉस्पिटल त्यांनी कोविड हॉस्पिटल केले होते आणि पुरत्या काळामध्ये काही खासगी लोकांनाही त्या ठिकाणी टेंट उभारून त्यांनी हॉस्पिटलमध्ये सेवा द्यायला लावली होती. परंतु ही अतिशय तात्पुरती होती आणि कोविड झाल्यानंतर पुन्हा जैसे ती परिस्थिती आहे. त्यावेळेस देखील जे प्रचंड मृत्यू झाले ते मृत्यू करोनाचे होते, कोविड-19 आजाराचे होते. म्हणून सगळ्यांना वाटला नवीन आजार आहे आणि त्याच्यामुळे मृत्यू होतात. त्या मृत्यूच्या ज्या प्रचंड मृत्यू झालेले असताना देखील त्याच्या प्रमाणामध्ये मृत्यूचे कारण काय होते आणि मृत्यू का झाले याच्याविषयी आपण गंभीरपणे विचार केला नाही. कारण हे अशी जी परिस्थिती निर्माण होते, ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलमध्ये, विशेषतः पब्लिक हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होतात, तर ह्याचं कारण काय असते? कारण कुठलाही डॉक्टर असेल त्या डॉक्टरला रुग्ण हा आपला बरा झाला पाहिजे असाच त्याचा हेतू असतो. पण अशी कोणती अवस्था असते, कोणती सिस्टीम आहे की ज्या सिस्टीम मध्ये काहीतरी त्रुटी आहेत आणि त्यामुळे असे मृत्यू होतात. तर ह्या मृत्यूचं जर आपण इथली जी आता हे आपल्या देशमुख त्यांनी जे साध्या साध्या गोष्टी ज्या सांगितल्या, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर मूलभूत सेवा सुविधा आहेत ह्या देखील उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. आणि मुळात ते कशामुळे नाही, ते बजेटमुळे नाही. म्हणजे मूळ सुरू कुठं होतं की वैद्यकीय शिक्षणासाठी जे बजेट आहे ते बजेट आपण अलॉट केलं नाही, दिलं नाही. आणि आपण आणखीन मेडिकल कॉलेज आपण त्याची निर्मिती करतो. म्हणजे एक तर आपल्याकडे मॅनपॉवर त्या संदर्भात आपण उपलब्ध करून दिला नाही, मनुष्यबळ नाहीये आणि त्या आपण जे नवीन नवीन मेडिकल कॉलेज प्रत्येक ठिकाणी जे काढायला लागलेले आहेत ते काढणं ठीक आहे, पण तो ज्या ठिकाणी त्याचं जे मॅनपॉवर आहे ते पण रॅशनल असले पाहिजे. किती लोकसंख्येला एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आणि हॉस्पिटल असलं पाहिजे, त्याचे काही नॉर्म्स आहेत. आणि त्याचबरोबर या गोष्टीकडे लक्ष न देता मेडिकल कॉलेजचे जे शिक्षणाचे बजेट आहे अतिशय तुटपुंज बजेट आहे. मग त्या औषधावर बजेट असो, इक्विपमेंटवर असो, अतिशय डिफिशियंट सगळं शासनाचं जे वैद्यकीय हॉस्पिटलकडे पाहण्याचं जे धोरण आहे किंवा आरोग्य सेवेकडे पाहण्याचं धोरण आहे हे अतिशय त्याच्यामध्ये तुटपुंज आहे. आणि त्यांनी या धोरणामध्ये, नीतीमध्ये बदल केल्याशिवाय, आरोग्याचा प्रश्न जो आहे आपण अग्रक्रमावर घेतल्याशिवाय
हे जे होणारे मृत्यू आहे ते मृत्यू आपण त्यामुळे आपण टाळू शकू. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस कुठलाही एक त्याच्यामध्ये नियम असतो की येणारा पेशंट आहे हा तुम्ही नाकारू शकत नाहीत. आणि त्या नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी अनेक शेजारपाजारच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून देखील त्या ठिकाणी अतिशय गंभीर रुग्ण होतात आणि खाजगी क्षेत्रातून देखील त्या ठिकाणी गंभीर रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट होतात. आता प्रश्न आपल्याला जर त्याचं जर कारणं पाहिली तर त्या कारणामध्ये आपल्याला बघावं लागेल की हे कशामुळे मृत्यू आहेत. मुख्यतः त्यांचे जे इन्फंट आहेत, जे 1 वर्षाच्या आतील जे मृत्यू असतात ते मृत्यू हे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपण हे पाहिलं पाहिजे की त्या ठिकाणी जी NICU आहे, जे ज्या ठिकाणी म्हणजे NICU हे त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त ह्या आपल्या हॉस्पिटलच असेल, नांदेडच्या हॉस्पिटलला. आणि त्याची जी अवस्था असेल की तिथे त्याची क्षमता किती आहे, मंजूर क्षमता किती आहे, नॉर्मप्रमाणे परिचारिका आहेत का. कारण सगळ्यात मुख्य म्हणजे नुसतं फक्त हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असून चालत नाहीत, कारण ज्या परिचारिका असतात त्या देखील पाठीच्या कण्याप्रमाणे त्या ठिकाणी काम करतात. तर ह्या परिचारिका त्यांचं प्रमाण किती आहे, त्या ठिकाणी शिपाई आहे, वॉर्ड बॉय यांचं प्रमाण किती आहे, हे अतिशय महत्वाचं असतं. कारण टीमवर्क आहे, या टीमवर्कमध्ये सगळेच जे स्टाफ आहे तो किती प्रमाणात आहे, डिफिशियंट आहे, हा आपण पाहिला पाहिजे. आणि यामध्ये परिचारिकेचं प्रमाण अतिशय कमी आहे. NICU मध्ये परिचारिकाचं प्रमाण आहे हे प्रमाण जास्त असायला पाहिजेत. साधारण लेवल 2च्या जी NICU आहे त्याच्यामध्ये किमान एका पेशंट मागे एक तरी त्या ठिकाणी नर्स पाहिजेत. या ठिकाणी फक्त पूर्णपणे शिफ्ट मध्ये जवळजवळ 60 ते 64 फक्त 2-2 सिस्टर्स ह्या NICU मध्ये काम करतात, अशी जी माहिती मिळालेली आहे. तर हे अतिशय विधान चित्र आहे. त्या ठिकाणी जे NICUचे बेड आहेत त्या बेडवर एकेका ज्या खाटा आहेत त्या खाटावर 2-2, 3-3 पेशंट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. वार्मर असो, इन्क्युबेटर असो, ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या डिफिशियंट बाबी आहेत, याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आणि जी यंत्रसामुग्री पण अद्ययावत केली पाहिजे असं मला वाटतं. व्यवस्था जी आहे डॉक्टर म्हणजे वाऱ्यावर सोडून दिलेली आहे. तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले. मी डॉक्टर अभिजित मोरे सरांकडे आहे. अभिजित मोरे, तुम्ही दोघं जणांचं ऐकलेलं आहे, डॉक्टरांचं ऐकलेलं आहे, सुनीता देशमुखांचं ऐकलेलं आहे. काय असे ठळक मुद्दे आहेत की इथे म्हणजे ज्या त्रुटी आहेत महत्वाच्या त्या नेमक्या अशा मार्कआउट करायच्या म्हटल्या तर पहिली, दुसरी, तिसरी असं काय करता येईल, आपल्याला काय सांगाल याच्याबद्दल? याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की मुळामध्ये सरकारची दवाखाने चालवण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का, प्रशासकीय इच्छाशक्ती आहे का, हा त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी ही राजकीय इच्छाशक्ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाहीये हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसते. म्हणजे आता नांदेडची घटना घडली, त्याच्या आधी ठाण्याची झाली होती, त्याच्या आधी औरंगाबादची झाली होती, त्याच्या आधी नाशिकची झाली होती, त्याच्या आधी यवतमाळची झाली होती. म्हणजे दरवेळी मृत्यू हे मोठ्या प्रमाणावरती होत आहेत, परंतु त्याच्यावरती केवळ एक लिपापोती करण्याचं काम केलं जातं, तात्पुरत्या काही चौकशा लावण्याचं काम केलं जातं, परंतु त्याच्यावरती ठोस उपाययोजना केली जाते. याचं महत्वाचं कारण म्हणजे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. आता आपण बघतो की पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचे कोण असावेत याच्यावरून नेत्यांमध्ये भांडणं आणि रुसवा फुगवे आहेत, त्याच्यावरून तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जात नाही. परंतु दवाखान्यांमध्ये एवढ्या लोकांचा मृत्यू झाला याच्याबाबत मात्र कुठल्याही पद्धतीने गांभीर्य हे राजकीय नेतृत्वाच्या पातळीवरती दिसून येते. त्यामुळे पहिली राजकीय इच्छाशक्ती नाही, हा एक पहिला मुद्दा. दुसरा आहे की राजकीय इच्छाशक्ती असून काय उपयोग आहे, ही राजकीय इच्छाशक्ती प्रत्यक्षामध्ये जर दिसायची असेल तर त्याची पहिली चाचणी आहे ती म्हणजे बजेट. आज रोजी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये केवळ 3.25 ते 3.5% रक्कम ही आरोग्यासाठी राखीव ठेवलेली आहे. ही अतिशय तुटपुंजी रक्कम आहे. हे बजेट किमान दुप्पट ते तिप्पट पद्धतीने वाढलं पाहिजे, किमान ते 10% तरी जे जायला पाहिजे. आज ते केवळ 3.5% आहे. आणि हे बजेट कमी असल्यामुळे मग होतं काय की मग जे काही स्किल्ड मनुष्यबळ आहे त्याची भरती अनेक दिवस थांबलेली आहे. अनेक मनुष्य भरती या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाची गेल्या 3 ते 4 वर्षापासून होत आहे. कोविड आल्यापासून इथली आरोग्य भरती होते, अजूनही इथली आरोग्य भरती होऊ शकलेली नाहीये. याच्यासारखी दुसरी इनिफिशियंट सिस्टीम नाही की तुम्ही आरोग्याची पदं भरू शकत नाही.
आज जर बघितलं वैद्यकीय महाविद्यालयाची जर आपण बघितली परिस्थिती, तर 44% पदं ही रिक्त आहेत. 44% पदं म्हणजे की केवढी मोठी इनइफिशियन्सी आहे. मग इथले वैद्यकीय सचिव करतात काय, वैद्यकीय शिक्षण मंत्री करतात काय, आरोग्य मंत्री करतात काय, मुख्यमंत्री करतात काय, उपमुख्यमंत्री करतात काय, 2-2 उपमुख्यमंत्री राज्याला आहेत, परंतु त्यांचं याच्याकडे लक्ष नाही. तिसरं आहे की औषधांची कमतरता. नांदेडमध्ये औषधांची कमतरता हा एक मुद्दा मोठ्या प्रमाणावरती पुढे आलेला आहे. नांदेडमधलीच मी एक घटना काही वर्षापूर्वी घेतली होती, त्यावेळी सुद्धा हाच मुद्दा होता की औषधांच्या कमतरतेमुळे काही लोकांचा जीव गेला होता. म्हणजे हा मुद्दा सातत्यानं आढळणारा आहे, परंतु याच्यावरती उपाययोजना केली जात नाही. आम्ही वारंवार आरोग्य तज्ज्ञ म्हणून आम्ही राज्य सरकारला सांगतो की तामिळनाडू हेल्थ सर्व्हिसेस कॉर्पोरेशनचं एक मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑटोनॉमस पद्धतीने म्हणजे कुठल्याही पद्धतीने राजकीय हस्तक्षेप न होता, भ्रष्टाचार न करता, पारदर्शक पद्धतीने अतिशय कमी किमतीमध्ये औषधे खरेदी करू शकता आणि ते लोकांना उपलब्ध करून देऊ शकता मोफत. हे मॉडेल तामिळनाडू राज्यामध्ये राबवलेलं आहे, जागतिक पातळीवरती नावाजलेलं आहे, अनेक राज्यांमध्ये ते मॉडेल राबवलं जात आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये का होत नाही? इथं काय आहे की औषध खरेदी हा खरं म्हणजे 2 मंत्र्यांमधला भांडणाचा मुद्दा आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांची एकमेकांमध्ये भांडणं आहेत, कारण त्यांना कोणाला औषध खरेदी वेगळी स्वतःच्या हातातून जाऊ द्यायचे नाही, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आहे. हाफकिन नावाचं एक मध्यंतरी एक मंडळ तयार केलं, परंतु त्याला कुठल्याही पद्धतीच्या ज्या पॉवर्स आहेत त्या तशा पद्धतीने पॉवर्स दिल्या नाहीत. मागे एक प्रसंग घडला होता ससून हॉस्पिटलमध्ये. सध्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट द्यायला गेले होते आणि त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी औषधं नाहीत, तर त्यांनी सांगितलं की हाफकिन कडून औषधं आली नाहीत. तर आरोग्य मंत्र्यांनी विचारले की हा हाफकिन कोण आहे. म्हणजे आरोग्य मंत्र्यांना हाफकिन काय आहे हे सुद्धा माहिती नाही. ही इथल्या राजकीय नेतृत्वाची परिस्थिती आहे. औषध उपलब्ध करणं हे इथं तामिळनाडू सारख्या राज्याला शक्य आहे, दिल्ली सारख्या राज्याला शक्य आहे, तर मग आपल्या केरळ सारख्या राज्याला शक्य आहे, तर मग आपल्याला महाराष्ट्रामध्ये का शक्य होत नाही? मला वाटतं याचाही आपण विचार केला पाहिजे. चौथी गोष्ट काय आहे की इथले जे डॉक्टर आहेत, कर्मचारी आहेत, यांच्यावरती एक तर त्यांच्यावरती त्यांचं एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं की या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडून त्यांना मोटिवेशन देत, त्यांना वाढीव संधी देत, त्यांच्याकडून कशा पद्धतीने हे काम केलं जाऊ शकतं याच्यावरती भर दिला पाहिजे. म्हणजे मला आज या ठिकाणी सांगेल की आपल्याला अनेक लोकांना वाटतं की सरकारी यंत्रणेमध्ये चांगले सुविधा देता येऊ शकत नाही, पण आपण विसरायला नको की इस्रोनी जे आता चंद्रयान सोडलं, मंगलयान सोडलं आणि ज्याच्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान आहे, ही सुद्धा एक शासकीय संस्थाच आहे. IIT, IIM या सुद्धा शासकीय संस्थाच आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणेमध्ये जर इच्छाशक्ती असेल तर ते सगळ्या गोष्टी करू शकतात. इथल्या डॉक्टरांमध्ये, इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये ती क्षमता आहे, फक्त त्यांच्याकडून त्या पद्धतीने काम करून घेण्याची व्यवस्था आपल्या इकडे नाहीये. मला वाटतं त्याचा कुठेतरी अभाव आहे. 44% पदं रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये डॉक्टरांना, नर्सेसना प्रमोशनची अजिबात संधी नाहीयेत. म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही शासकीय सेवेमध्ये गेलात तर क्लार्क पासून ते वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना प्रमोशनच्या संधी आहेत, परंतु वैद्यकीय खात्यामध्ये डॉक्टर, नर्सेस यांना प्रमोशनच्या संधीच नाहीयेत. हे कशा पद्धतीने या विभागाची रचना केलेली आहे याच्याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाहीये. आशा या कर्मचारी गावोगाव जाऊन लोकांना सेवा देतात, अतिशय चांगल्या सुविधा देतात आणि हे चांगलं मॉडेल आहे आशाचं, परंतु त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्याकडे ड्रग किट्स नाहीयेत, त्यांना वेळेवरती त्यांचं मानधन भेटत नाहीये, त्यांना मिळणारं मानधन अपुरं आहे, त्यांना पुरेसं ट्रेनिंग नाहीये, या गोष्टींकडे लक्ष नाहीये. मला वाटतं त्याच्यामुळे मुद्दे अनेक आहेत, परंतु प्रायमरी जर आपण बघितलं राजकीय इच्छाशक्ती नाहीये, दुसरं त्याच्यासाठी बजेट पुरेसं नाहीये, तिसरं औषधोपचार आणि पुरेशी सामुग्रीचा अभाव आहे, आणि चौथी गोष्ट म्हणजे की कर्मचाऱ्यांचं पुरेसं प्रशिक्षण आणि त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता नाही. किती मंत्री या ठिकाणी, किती आमदार, किती खासदार या ठिकाणी सरकारी आरोग्य दवाखान्यामध्ये गेले. म्हणजे आता काल परवा शिंदेच्या एका खासदारांनी तिथल्या प्रभारी असलेल्या डीनना शौचालय साफ करायला लावलं. माझा मुद्दा असा आहे की किती मंत्री गेले आधी त्या दवाखान्यांमध्ये, किती मंत्री गेले त्या ठिकाणी, किती आमदार गेले, किती खासदार गेले. त्यांचं काम आहे की याच्यावरती लक्ष ठेवणं. असं काहीतरी स्टंट करून तुम्ही हे करणं हे अपेक्षित नाही. आपल्याला त्या डॉक्टर कम्युनिटीकडून काम करून घ्यायचंय, त्यांचे प्रश्न सोडवायचे आणि त्यांना मोटिवेट करून काम करून घ्यायचं. हे काम करून घेणं हे राजकीय वर्गाचं आणि प्रशासकीय वर्गाचं खरंच काम आहे. तिथं ते अपयश झाले, म्हणजे त्या नेतृत्वाचा अभाव आहे. एवढं सगळं साध्या एका गोष्टीमध्ये आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर आहे, नेतृत्वाचा अनुभव आहे. तुम्ही जो एक मुद्दा मांडला की तिथे असणाऱ्या
प्रभारी डीन जे होते त्यांच्याकडून तिथे स्वच्छतागृह साफ करून घेतलं. मी डॉक्टर किशोर खिल्लारे सरांकडे आहे. किशोर खिल्लारे सर, एका डीन कडून अशा पद्धतीनं एका राजकीय नेत्याने येऊन तिथे स्टंटबाजी करायची आणि त्याच्याकडून स्वच्छतागृह साफ करून घ्यायचं, काय प्रकार आहे हा? काय तुमची प्रतिक्रिया आहे? हे अतिशय म्हणजे एक असंवेदनशील आणि अमानवी कृत्य आहे की त्या प्रभारी अधिष्ठाता ज्यांनी 22 मे पासून म्हणजे गेल्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी चार्ज घेतलेला आहे. हे 22 मे रोजी त्यांनी प्रभारीपणाचा चार्ज घेतलेला आहे आणि हे असे जे प्रभारी डीन आहेत, या डीनला तुम्ही ज्यावेळेस भेटता आणि ज्यावेळेस तुम्ही चर्चा केली पाहिजे, काय याच्यामध्ये काय कमी आहे, रुग्णाच्या दृष्टीनं त्यांनी विचार केला पाहिजे की रुग्ण कशामुळे मृत्यू झाले, आपण काय याच्यामध्ये सुधारणा करू शकतो का, त्यांनी जाणून घ्यायचा प्रश्न काही न करता त्यांनी कुठेतरी याला बगल देण्यासाठी आपल्या स्टंटबाजीनुसार त्यांनी हे डीनला जे त्यांचं काम नाहीये त्यांना सर्वसार्वासमोर अपमानास्पद जे कृत्य करायला लावलं. इव्हन त्या व्हिडिओमध्ये असंही दिसतं की एक कर्मचारी त्याला ह्या प्रभारी डीनना ग्लोव्ज आणून देत होता, तेव्हा त्यांनी ते ग्लोव्ज मुद्दाम नाकारले, नाही ह्याला ग्लोव्ज कशाला पाहिजे, हाताने साफ करू द्या, अशा रीतीने उद्दाम भाषा ही त्यांनी वापरली. आणि ही भाषा जी आहे हे त्या अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी ही भाषा त्या लोकप्रतिनिधींनी वापरलेली आहे. हे कृत्य निश्चितच या कृत्याचा मी जनआरोग्य मंचच्या वतीने आम्ही त्या निषेध केलेला आहे. प्रश्न असा आहे, याच्यामुळे मुळापासून बगल देण्याचा हा जो प्रश्न आहे की मृत्यू कशामुळे झाले, त्याची कारणं काय आहेत आणि हे जे संवेदनशील मृत्यू आहे नांदेड हॉस्पिटलमध्ये, त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण हे अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले आहेत. हे आणि या त्यांची त्याच मुद्द्याकडे येतोय, अतिशय गरीब परिस्थितीत येतात. मी हा मुद्दा घेऊन ह्या ज्या म्हणजे एकोनेटच्या सुनीताताई आहेत त्या काम ज्या त्याच्यामध्ये करतात. सुनीताताई, हा जो समजा झोडपट्टी हा विकासातला दुर्लक्षित भाग असतो, झोडपट्ट्यांकडे काय नुसत्या विकास झाला काय नाही झाला काय, तशी देशातली ही जी सरकारी अर्थव्यवस्था आहे ही झोडपट्टी लोकांसाठी आहे. आणि त्यांना काय औषधं दिले काय, खाटा असल्या काय, थर्मामीटर असलं काय, सिटी स्कॅन असलं नसलं काय, अशा पद्धतीने सरकार त्याच्याकडे बघतंय का की एखाद्या म्हणजे टाकून दिलेल्या लोकांचं, कारण की तिथे कुठला मंत्री ऍडमिट होत नाही, तिथे कुठला नगरसेवक ऍडमिट होत नाही, तिथे कुठलाही राजकीय पुढारी त्याचे एक असणारे किंवा क्लास 1 ऑफिसर आहेत, अधिकारी आहेत, त्यांची स्वतःची मुलं तिथे होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती आहे का, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? मला पण तसंच वाटतं की आपण जर पाहिलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जी लोक जातात त्यांची खरंच आर्थिक परिस्थिती नसते की ते खूप जास्त खर्च करू शकतील. आणि अशीच लोक म्हणजे अतिशय गरीब लोक जे की आम्ही ज्या समाजासोबत काम करतो, स्पेशली भटका विमुक्त समुदाय, ती लोक तिथे जातात. मला फक्त एक उदाहरण हे सर्व सुरू असताना आठवतंय की आम्ही जेव्हा मुखेडला एक अभ्यास केला होता आरोग्य सेवा आणि आरोग्य योजनांची पोहोच किती आहे त्याबद्दल, तर त्यात एक केस आमच्या समोर आली होती आणि कदाचित ती तुम्हाला माहितही असेल की कामजळगा हे जे गाव आहे तिथे एक उपकेंद्र आहे. आता खरं तर हे सरकारी जे काही दवाखाने आहेत त्यातून सर्व गोरगरिबांना फ्रीमध्ये उपचार मिळावेत यासाठीच हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. कामजळग्याच्या उपकेंद्राची सुनीताताईंचाने आपला संपर्क अचानक तुटला, त्यांचं नेटचा काहीतरी इश्यू असल्यामुळे तो तुटला गेलेला आहे. तर मी हाच मुद्दा घेऊन डॉक्टर अभिजित मोरेंकडे जाणार आहे. अभिजित मोरे सर, हा समाजातून जी एक झोडपट्टी टाकलेली असते, बाजूला केलेली असते, त्यांच्या विकासाची फारशी कोणी चिंता करत नाही, तशा पद्धतीने फक्त ही त्या झोडपट्टीतल्या लोकांसाठी व्यवस्था आहे, त्यासाठी अशा पद्धतीनं या व्यवस्थेकडे पाहिलं जातं का की हिच्या काय मदत झाली, लोक मेले काय, दगली काय, उपचार झाले काय, नाही झाले काय, असा काही मुद्दा आहे का? नक्कीच, मला वाटतं अतिशय महत्वाच्या एका मुद्द्याला तुम्ही हात घातलाय. आपण जर बघितलं की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झाले, आपण अमृत कालमध्ये आहोत असं प्रधानमंत्री म्हणतात. याचा एक साधारणपणे जर आपण 2 भाग केले या 75 वर्षाचे, तर पहिल्या साधारणपणे 35-36 वर्षामध्ये नेहरूवियन पॉलिसीचा एकंदरीतच आपल्या शासकीय धोरणांवरती मोठा पगडा होता आणि त्याच्यामध्ये जनरली सार्वजनिक क्षेत्राला जास्त त्याच्यामध्ये वाव दिला गेला होता मोठ्या क्षेत्रांना.
काही प्रमाणामध्ये तिथं सरकारी आरोग्य यंत्रणेवरती सुद्धा भर दिला गेला होता. परंतु नंतरची जी शेवटची आता जर आपण 35 वर्ष जर बघितली तर याच्यामध्ये आर्थिक सुधारणांच्या नावाखालीचा जो लंबक आहे तो आता दुसऱ्या बाजूला गेलाय. म्हणजे नेहरूवियन काळात सगळं काही सरकारने करायचं, तिथून ते आता सगळं काही मार्केटनी करायचं, या लेवलला तो गेलेला आहे. आणि या ठिकाणी काय झाले, मग सरकारी यंत्रणा कोणासाठी, तर ज्याच्याकडे मार्केटमधून आरोग्य सेवा विकत घेता येत नाही मोठ्या हॉस्पिटलमधून, त्यांच्यासाठीच फक्त सरकारी रुग्णालय असा सरकारने, इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा स्वतःचा समज करून घेतलेला आहे. तसं धोरण हे डेलिबरेटली आखलं जातं आणि म्हणून शासकीय यंत्रणा या मुद्दाम वीक ठेवल्या जातात, कुचकामी ठेवल्या जातात. तिथं त्याच्यामुळे कितीही लोक मेली, कितीही असे नांदेड, ठाणे, नाशिक, औरंगाबाद कितीही इन्सिडेंट झाले तरी ही व्यवस्था हालत नाही. कारण ही व्यवस्था ही केवळ गरिबांनी मरण्यासाठीच तयार केलेली आहे आणि हिथंच सगळ्या गोष्टी चुकलेल्या आहेत. या गोष्टी बदलण्याची गरज आहे. खरं म्हणजे ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सगळ्यांसाठी असायला पाहिजे, सर्व नागरिकांसाठी. इथल्या श्रीमंतातल्या श्रीमंतापासून ते गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा जावंसं वाटेल अशी सरकारी रुग्णालय असायला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंडमध्ये नॅशनल हेल्थ सिस्टीम आहे, म्हणजे तिथे जवळजवळ 100% आरोग्य सेवा ही पूर्णपणे सरकारी यंत्रणेमार्फत राबवली जाते. ते खाजगी क्षेत्र जवळजवळ नाही, जवळजवळ शून्य आहे. सगळ्या गोष्टी सरकारी. आणि इंग्लंडमध्ये एवढी चांगली आरोग्य सेवा दिली जाते शासकीय यंत्रणेमार्फत. आपल्या भारतामध्ये ती का नाही देऊ शकत? आपण ब्रिटिशांचे कायदे पाळतो, परंतु त्यांच्याकडून ही मात्र पॉलिसी नाही घेणार नॅशनल हेल्थ सिस्टीमची. ती घेण्याची गरज आहे की सरकारी यंत्रणा ही सगळ्यांसाठी असली पाहिजे. आता काय झालं की फक्त गरिबांसाठी दवाखाने असल्यामुळे काय की त्या व्यवस्थेमध्ये कुठल्याही पद्धतीने जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला जात नाही, बोललं जात नाही. पण हेच जर मध्यम वर्ग किंवा उच्च वर्गातली लोक जर एखाद्या यंत्रणेचा लाभ घेत असतील तर ते त्याच्या विरुद्ध लवकर तक्रार करतात, समाज माध्यमामध्ये बोलतात, मीडियामध्ये बोलतात. त्यांचे स्वतःला एक्सप्रेस करण्याची क्षमता जास्त असते, त्याच्यामुळे सरकारवरती ऑटोमॅटिकली एक प्रकारचं प्रेशर तयार येतं. आपण बघतोय की मागच्या 3 दशकातल्या ज्या काही सरकारच्या योजना आहेत ते केवळ बीपीएल कार्ड धारकांसाठी. कुठली योजना असेल तर ती केवळ बीपीएल कार्ड धारकांसाठी फ्री, बाकीच्यांनी पैसे देऊन विकत घ्या. हे जी मेंटॅलिटी आहे ना, याने सगळ्या सरकारी यंत्रणेचा घात केलेला आहे. सरकारी आरोग्य व्यवस्था सगळ्यांसाठी आणि मोफत या 2 तत्वावरती असली पाहिजे. इथल्या मंत्र्याच्याही मुलाला, आमदाराच्या मुलालाही तिथं जावंसं वाटेल, अधिकाऱ्याच्याही मुलाला तिथं जावंसं वाटेल आणि सर्वसामान्य कामगारांच्या मुलांना सुद्धा त्या सरकारी दवाखान्यामध्ये न्यावंसं वाटेल. मला वाटतं अशी जर व्यवस्था आपण जर तयार केली गेली तर त्याचा कुठेतरी फायदा होईल. आता आहे ही केवळ गरिबांसाठी तयार केली व्यवस्था आणि एक साधं तत्व आहे की गरिबांसाठी केलेली व्यवस्था ही शेवटी गरीबच असते, कारण तिला पैसे कमी भेटतात, त्याच्यामध्ये कर्मचारी कमी असतात, सरकारचं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि तिथं काही झालं तर थोडीफार लिपापोती केली जाते आणि येरे माझ्या मागल्या ही गाडी चालू राहते. त्याच्यामुळे याच्यामध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. दृष्टिकोनातला बदल, वैचारिक भूमिकेतला बदल मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. गेल्या 35 वर्षामध्ये जेवढी काही सरकारे आली, दुर्दैवानं त्यांची व्हिजन ही एकसारखीच होती. त्यामुळे सरकार बदलली परंतु इथली आरोग्य व्यवस्था बदलली नाही. मला वाटतं व्हिजन बदलण्याची गरज आहे. ती जर व्हिजन बदलली तर यंत्रणा बदलेल. भारतीय राज्यघटना एकीकडे आपल्याला आरोग्याच्या संदर्भातल्या सोयी सुविधा मोफत द्याव्या, शिक्षण मोफत द्यावं, अशा प्राथमिक ज्या गरजांच्या आहेत त्या संदर्भातली तरतूद असते, तशा पद्धतीनं बोलत असते. पण दुसरीकडे मात्र ही व्यवस्था अशा पद्धतीनं वीक ठेवून, केवळ गरिबांची व्यवस्था म्हणून ठेवून त्याला एक प्रकारचं मागासलेपण देण्याचं काम सरकार करत असतं. सुनीताताईंशी आपला संपर्क आहे. सुनीताताई, तुम्ही बोलत होता, तुमचा मुद्दा मांडा. मी ऍक्च्युली मगाशी सांगत होते की जसं अभिजित सरांनी आत्ताच सांगितलं, एक उदाहरण होतं माझ्याकडे. जेव्हा आम्ही जो अभ्यास केला तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की कामजळगा, मी स्पेसिफिक नाव घेऊन बोलतेय की कामजळगा इथे एक उपकेंद्र आहे जिथे गरीब लोक जातात. जसं की म्हणाले, गरीब लोकांसाठीचा दवाखाना, अशीच एक इमेज तयार झालेली आहे. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर अगदी न्यू बिल्ड केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, परंतु तिथे दवाखाना नाही. तो जवळच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये तो दवाखाना सुरू आहे आणि जो ऍक्च्युली उपकेंद्रासाठीची इमारत आहे त्या इमारतीमध्ये एका प्रस्थापित राजकीय व्यक्तीचा जनावरांचा गोठा केलेला आहे. आता हे मुखेड तालुक्यातली गोष्ट आहे आणि याच्यावर मला वाटतं मुखेडमध्ये बऱ्याच पत्रकारांनी त्याच्याबद्दल चर्चा पण केली, बातम्या पण आणल्या. पण ते जे पॉलिटिकल प्रेशर आहे तर ते इतकं आहे की त्याच्या विरोधात कुणी जायला तयारच नाहीये.
म्हणजे अशी परिस्थिती गावामध्ये आहे जिथे ऍक्च्युली लोकांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय आहे, पण त्याचा उपयोग पण करता येत नाहीये. आणि असं नाही की आरोग्य यंत्रणेतले सगळेच अधिकारी असे आहेत, म्हणजे काही असे पण आहेत की ज्यांना वाटतंय की ते सुरू व्हावं किंवा आपण फॅसिलिटीज द्याव्यात, पण त्यांना पण कुठेतरी लिमिटेशन्स येतात. बरोबर आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि अतिशय गंभीर बाब तुम्ही सांगितली आहे सुनीता देशमुखांनी, की तिथे कामदादा नावाचं जे काही गाव आहे तिथे जी मूळ हॉस्पिटलची इमारत आहे तिथे तिथले असणाऱ्या राजकीय नेत्याचा गोठा आहे आणि मात्र इमारत म्हणजे आरोग्याची सेवा जी आहे ती दुसऱ्याकडे कुठेतरी दिली जाते. ही या संदर्भातली या देशातल्या व्यवस्थेची मी डॉक्टर किशोर खिल्लारे सरांकडे आहे. खिल्लारे सर, अशी जी व्यवस्था आहे मुळात लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांनी चालवलेलं लोकांचं राज्य असं म्हटलं जातं. लोकांनी या व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी आणि नवी व्यवस्था उभी करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, काय सांगा? यामध्ये एकच, लोकांमध्ये जी राजकीय इच्छाशक्ती आहे, सामाजिक इच्छाशक्ती तर असतेच, पण जी राजकीय इच्छाशक्ती आहे की ज्या ठिकाणी बदल होत नाही त्या ठिकाणी बदल करणं हे महत्वाचं आहे. तर सर्वात अगोदर या गाव पातळीवर जी एक सामूहिक समूहातून जी एक निगराणी ठेवायला पाहिजे, त्याला कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग म्हणतो. तर ती जी निगराणी आहे ही निगराणी त्या ठिकाणी असला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. ज्या काही तरतुदी आहेत, कमतरता आहेत, त्याविषयी आवाज उठवणं हे आवश्यक आहे. आणि ज्या काही ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे की ह्या बाबतीमध्ये आरोग्य बाबतीमध्ये आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत. पण एकूणच ह्याबद्दल जी सिस्टीम जी आहे की सिस्टीम आपली त्या आता अलीकडच्या ज्या 10-15 वर्षामध्ये जी सिस्टीम आहे ती अतिशय कमी झालेली आहे. कारण जो एक कल बदललेला आहे, कारण सर्वजण सार्वजनिकरणाचा कल बदललेला आहे. काही काही हॉस्पिटलमध्ये 80 ते 90% हे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्यांना काही माहित नाही. आणि सरकारनं जे हे धोरण राबवायला लागले आहेत पीपीपीचं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं, की त्यामध्ये आरोग्य सेवेमधल्या बरेच काही ज्या काही बाबी आहेत त्या बाबी ते खाजगी तत्वावर त्यांना चालवायला द्यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे खाजगी बेड्स जे आहेत ते बेड्स कमी होत आहेत आणि त्याचबरोबर लोकांना जी सेवा आहे ती सेवाही त्या ठिकाणी मग मिळेन असे होत आहे. फक्त आपल्या मोठ्या वल्गना होतात की आम्ही ओपीडीचे सगळे चार्जेस, औषधाचे चार्जेस मोफत असू द्या, पण ते अजून त्यांनी मोफत केलेले नाहीयेत. मोठ्या प्रमाणामध्ये जी त्यांनी जाहीर केलं त्याप्रमाणे हे मोफत नाहीये. किंवा हे बदलण्यासाठी आपल्याला एक दबावगट निर्माण करणं. हाच मुद्दा मी डॉक्टर अभिजित मोरेंकडे जाणार आहे. मोरे सर, अशा पद्धतीने जर समजा मतदारांनी ठरवलं की जो कुठला समजा म्हणजे पदाधिकारी असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा इतर कोणी असेल, अधिकारी असेल किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, तो जोपर्यंत त्याच्या म्हणजे एकंदरीत जाहीरनाम्यात, निवडणूक जाहीरनाम्यामध्ये मी माझी आरोग्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, वाहतुकीची व्यवस्था यासाठी संपूर्णतः सरकारी माध्यम वापरेल असे जोपर्यंत समजा प्रतिज्ञा करत नाहीत लोकप्रतिनिधी, कारण की ते जोपर्यंत एसटीने चालत नाही, ते जोपर्यंत त्यांची मुलं जोपर्यंत सरकारी शाळेत जात नाही, त्यांचे असणारे कुटुंब जोपर्यंत सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत नाही, तोपर्यंत व्यवस्थेमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का? असं काही लोक आंदोलन किंवा लोकांकडून अशा मागण्या केल्या गेल्या पाहिजे का, किंवा काय सांगता? नक्कीच. जर लोकप्रतिनिधी असतील किंवा मोठे प्रशासकीय अधिकारी असतील, मंत्री असतील, हे जर स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या गरजांसाठी जर सरकारी रुग्णालय वापरत असतील तर मला वाटतं त्याच्यातनं एक समाजामध्ये चांगला मेसेज जाऊ शकतो. आता अलीकडे काही दशकांपर्यंत दिल्लीमधले सगळे नावाची सगळे पंतप्रधानांपासून ते मंत्री, खासदार हे सगळे एम्स हॉस्पिटलमध्ये जात होते. आता काही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये पण एम्स हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल आहे, भारत सरकारचं हॉस्पिटल आहे. तसं राज्यांमध्ये का होत नाही? मला वाटतं की याच्याबद्दल साहजिकच राजकीय विश्वामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. आणि तसं जर काही आमदारांनी स्वतः जर त्याचा लाभ घ्यायला चालू केला तर मात्र व्यवस्था होईल. म्हणजे काय आहे की सरकारी यंत्रणेवरती जोपर्यंत बाहेरून प्रेशर येत नाही तोपर्यंत ती व्यवस्था सुधरत नाही. बाहेरून प्रेशर आलं, त्याच्यावरती लोकांचं लक्ष आहे असं ज्यावेळी यंत्रणेला कळतं त्यावेळी ती यंत्रणा आपसूक सुधारते. त्याच्यामध्ये तो गुणधर्म आहे. म्हणजे आता खिलारे सरांनी सांगितलं
की लोकांनी सुद्धा देखरेख ठेवली पाहिजे की सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर येतात का वेळेवर, लोकांना सगळी औषधं भेटतात का बाहेरून मेडिकल मधून औषधं विकत आणावी लागतात, तिथं स्वच्छता आहे का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, बसण्याची व्यवस्था आहे का. मला वाटतं हे आपण नागरिकांनी सुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी ह्यांनी सुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मध्येच एखादा काहीतरी असा प्रसंग घडला की तिथं जाऊन काहीतरी स्टंटबाजी करायची, त्यांना टॉयलेट साफ करायला लावायचं. मला वाटतं ही वेळ काय यावी. आमदारांचं खासदारांचं काम काय आहे की त्यांच्या मतदारसंघामधल्या सरकारी सेवा या लोकांना व्यवस्थित भेटतात की नाही याच्यावरती सुपरविजन ठेवण्याचं काम हे त्यांचं आहे. किती म्हणजे आता मागे आरोग्य विभागाचे सचिव होते, मुंडे साहेब होते, तर ते स्वतः अनेक पीएचसीना भेटी देऊन त्या ठिकाणी डॉक्टर आहेत की नाही तपासायचे. असं किती मंत्री लोक करतात हो. किती मंत्री स्वतःच्या क्षेत्रातल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन सरकारी रुग्णालयाला अचानक भेटी देऊन सरप्राईज व्हिजिट देऊन बघतात की त्या ठिकाणी सुविधा आहेत का नाही. बऱ्याच ठिकाणी ते होताना दिसत नाहीये. मला वाटतं की ही म्हणजे लोकप्रतिनिधींच्या परिप्रेक्ष्यातून सरकारी रुग्णालय हा मुद्दा सुटून गेलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की हा मुद्दा त्यांच्या मतदानावरती परिणाम करत नाही. आता ही लोकांची जबाबदारी आहे की त्यांना जाणीव करून देणं की तुम्ही जर आमचे दवाखाने सुधारले नाहीत तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये मतदान मिळणार नाही. जो पक्ष, जो राजकीय नेता सरकारी रुग्णालयांबद्दल चांगली भूमिका घेईल, रुग्णालय चांगली करण्याबद्दल आग्रह धरेल, त्यांनाच आमचं मत. मला वाटतं हे कुठेतरी आग्रह धरायला आपण चालू केलं पाहिजे. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे की गरज सरो आणि वैद्य मरो. तर त्याच्या मागे तथ्य आहे की आपण सुद्धा गरज संपली की वैद्यकीय मुद्दे बाजूला ठेवतो आणि मग असे काहीतरी मृत्यू झाले की जागा होतो. मला वाटतं की तसं न करता की हे मृत्यू होऊ नये यासाठी सगळ्यांनी सजग राहण्याची गरज आहे. बरोबर. धन्यवाद डॉक्टर अभिजित मोरे, धन्यवाद सुनीताताई देशमुख आणि धन्यवाद डॉक्टर किशोर खिल्लारे सर. तुम्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे या आरोग्य सेवेच्या संदर्भातले मांडले आणि एकूणच महाराष्ट्रातली आरोग्य सेवा का बिघडली याच्यावरती तुम्ही प्रकाश टाकला. ह्या सगळ्यांचा अगदी मित्रांनो आपण मुद्दा आला तर सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा तिथंच येऊन पोहोचतो की लोक किती जागृत आहेत आपल्या हक्कांच्या संदर्भात आणि आपल्या कर्तव्यांच्या संदर्भात. आपण ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये वावरत असतो फक्त 5 वर्षांनी एखादं मतदान टाकून देणं, एखाद्या पक्षाला, एखाद्या व्यक्तीला टाकून देणं इतकं आपलं कर्तव्य नसून ज्या व्यक्तीला आपण मतदान केलेलं आहे किंवा ज्या व्यवस्थेला आपण मतदान केलेलं आहे ती व्यवस्था बरोबर काम करते आहे की नाही. कारण सरकारी हॉस्पिटल असेल तर ते तुमच्या माझ्या पैशातून चालत असतं. सरकारी शाळा असेल तर ते तुमच्या माझ्या पैशातून चालत असतो. प्रत्येक माणसाकडून जो टॅक्स वसूल केला जातो, डायरेक्ट टॅक्स घेतला जातो, अप्रत्यक्ष म्हणजे टॅक्स घेतला जातो. अगदी भिकारी सुद्धा मनुष्य आहे तो सुद्धा या देशात टॅक्स देत असतो. कारण तो जर समजा बिस्किट खात असेल, ब्रेड विकत घेत असेल, कुठल्याही पद्धतीनं काही छोटी मोठी गोष्ट करत असेल तर त्याच्यासाठी तो जो वस्तू खरीदतो तिथून त्याला टॅक्स दिला जातो. त्यामुळे जोपर्यंत लोकांमध्ये या संदर्भामध्ये जागृती आणि जाणीव निर्माण होत नाही की ही माझी व्यवस्था आहे आणि माझी व्यवस्था जर खराब असेल तर त्याचा जाब विचारण्याची माझा स्वतःचा अधिकार आहे आणि तो आपण विचारत नाही. आपण सरकारी दवाखान्यात जात असताना तिथे लाचार म्हणून जातो. वास्तविकता तिथे लाचार म्हणून न जाता त्या व्यवस्थेचे आपण मालक असतो. कारण आपण भारतीय नागरिकांनी दिलेल्या टॅक्स मधून तो सगळी व्यवस्था चालत असते. सरकारच्या जेवढ्या काही व्यवस्था असतील त्यातनं चालत असतात आणि आपण त्याच्याबद्दल अनाभिज्ञ असतो. आपण तिथे त्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीने आपल्याला माहिती नसते आणि त्यामुळे अशा पद्धतीचे प्रकार घडत असतात. आपल्याला तिथे विजमपणाची वागणूक किंबहुना सरकारी ज्या यंत्रणा आहेत किंवा सरकारी ज्या शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत ते फक्त गोरगरीब झोडपट्टीतल्या लोकांसाठी आहे अशा प्रकारचं एक या देशातलं कल्चर निर्माण होत आहे. आणि श्रीमंतांसाठी वेगळ्या शाळा, श्रीमंतांसाठी वेगळ्या प्रकारच्या गाड्या, श्रीमंतांसाठी वेगळ्या पद्धतीचे रोड, श्रीमंतांसाठी वेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या गोष्टी, हा जो काही नवा एक प्रकारचा देशामध्ये भेदाभेद येतो आहे आर्थिक पातळीवरती, याच्याकडे आपण जागृत होऊन लक्ष दिलं पाहिजे. आणि ते जेव्हा लक्ष आपण द्यायला सुरुवात करू त्यावेळेस हे सगळ्याच्या सगळ्या व्यवस्था स्वतःसारख्या सरळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ह्या सगळ्या तज्ञांचं मत ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं का वाटतंय तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.